न्याय देण्याचं काम फक्त आणि फक्त आंबेडकर चळवळ करू शकते, म्हणून आज आपण रस्त्यावर आहे. आपण 100% राजकारण कधी केलं नाही, कधी करणार नाही. आपलं राजकारण समाजकारणाच्या मुशीतनं जातं, समाजकारणाच्या गल्लीतनं जातं. आपलं राजकारण समाजकारणाच्याच मुशीत शिजणार हा आपला हट्ट आहे. हे राजकारण मानवतावादाच्या मुद्द्यावर केंद्रित झालं पाहिजे, हा आपला हट्ट आहे. पायापुरतं मागणाऱ्यांना आपण उघडं पाडलं पाहिजे, ही आज काळाची गरज आहे. आणि सार्वभौम ज्याला म्हटलं जातं, तर सगळ्या मानवतावादाची काळजी घेऊन जगणारा विचार जर या देशामध्ये कुठला असेल, या जगामध्ये कुठला असेल, तर तो आंबेडकरवाद आहे. आणि ते सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या माझ्यासारख्या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आहे. आपण हे विसरून जाता कामा नये. काही कार्यकर्ते आम्हाला थेट तोंडावर प्रश्न विचारतायत की ओबीसीच्या पद्धतीत त्यांचं ते लढतायत, की मराठ्याच्या पद्धतीत त्यांचं आरक्षण लढतायत, आपण कशाला कोणाचं भयत? अरे साधी गोष्ट आहे. त्यांचा विषय घेऊन आपण का लढतोय? तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या संविधानिक गोष्टी आहेत, त्या जन्माला घालायला आपण रक्त जाळले. ओबीसीला आता फायदा कळल्यानंतर ओबीसी सगळं आता त्यांच्या पद्धतीने पेटला. पण त्यांचा नेता आज बोलवल्यानंतर आंबेडकरांच्या नेतृत्वात या म्हणलं तर नाही झाले. छगन भुजबळ नाही झाले तुमचे हाके. त्या हाकेला छगन भुजबळांना तुम्ही प्रश्न विचारणार नाही विचारणार? बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये माढ्याच्या झालेल्या सभेमध्ये ह्या सगळ्या नेत्यांनी इन्व्हाइट केलं होतं. आले का ते? नाही. आज आपण बोलवले, आले का ते? जवळ जॉईन करतात का आपल्याला? ते नाहीत करत. हे जे बेरकीसोब घेऊन ओबीसीची चळवळ चालवतात, ही कशी फटारडी आहे हे बोलून दाखवण्याचं धाडस फक्त आंबेडकर करू शकतात, आणि ते आपण आता करतोय. आपण काय करतोय? आपण 100% राजकारण करतोय, पण ते मानवतावादाचं राजकारण करतोय. कार्यकर्त्यांनी हा गैरसमज करून घेता कामा नये. आपण संघटना चालवतो, आपण निवडणुका लढतो, आपण चळवळ चालवतो, अन्यायाच्या विरोधात लढतो. आपल्या आंबेडकरी चळवळ जशी चालू होती तशीच आज पण आहे, आणि तशीच ती चिरकाल टिकणार आहे. त्याच्यात कुठला फरक पडणार नाही, हे तुम्ही खुणकाट बांधून ठेवा. प्रश्न आहे, आंबेडकरी विचारधारेमध्ये देशावर आंबेडकरी सत्ता आणायची असेल तर त्याच्यासाठी आंबेडकरी विचारधारा सार्वभौम करण्याचा, आणि म्हणून आपण मानवतावादाच्या दृष्टिकोनातून हा ओबीसीचा आणि इतर आरक्षणांचा लढा घेऊन पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेला आहे. हे आपलं कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण काम करतोय. या सगळ्या चळवळीच्या निमित्तानं, या सगळ्या संघर्षाच्या निमित्तानं तुमच्या आमच्या माझ्यासारख्या जेवढ्या कार्यकर्त्यांचं जेवढं काही रक्त आटणार आहे, आपण जेवढे काय कष्ट करणार आहे, लक्षात ठेवा, प्रामाणिक कष्टाला निसर्गाची साथ असते. या कष्टाचं फलस्वरूप या सत्तेला गवसणी घालण्यात होणार आहे. हे कष्ट घ्यायला तुम्ही कमी पडू नका, अपेक्षा आणि आव्हान करतो, आणि माझा शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद. या ठिकाणी नाभिक समाजाचे अध्यक्ष देवेंद्र सुरेशी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. महाराष्ट्राचे ओबीसी नेते अविनाश भोसीकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्व परिवर्तनाच्या या सर्व लढाईमध्ये, या भूमीमध्ये जन्मलेल्या सर्व मानवांना मी वंदन करतो. आजच्या या सांगली येथील कॉर्नर सभेच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे या महाराष्ट्राचे, देशाचे तमाम बहुजनांचे नेते श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते साळुंखे सर, नदाब सर, आदरणीय ताई, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व बांधवांना माझा जय ओबीसी, जय भीम. बंधूंनो, मी आपल्याला अधिक वेळ बोलणार नाही, पण या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्व विषयावरची परिवर्तनाची यात्रा आज त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. एवढा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळा पूर परिस्थिती असताना, सतत पाऊस चालू असताना सुद्धा पावसामध्ये भिजत अनेक लोक त्या ठिकाणी यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत. आणि म्हणून मला वाटतंय या महाराष्ट्राच्या परिवर्तनाला आज खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. बांधवांनो, ही यात्रा आता उद्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये एंटर करते.
पुढचे अजून 19 जिल्हे या यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज झाले. श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकरांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले. त्यांचे विचार ऐकण्यासाठी सज्ज झाले. मी या ठिकाणी या मंचावरून त्या ठिकाणी येणाऱ्या 20 जिल्ह्यातल्या 19 जिल्ह्यातल्या सर्व बांधवांना मी आवाहन करतो की या ठिकाणी या यात्रेच्या माध्यमातून आपण सगळेजण सामील व्हावं. कारण ही एकमेव आणि आपल्यासाठी शेवटची संधी असणारी यात्रा आहे. मी राज्यातल्या तमाम ओबीसी बांधवांना आवाहन करतो की या ठिकाणी तुम्हाला वाचवण्यासाठी ही शेवटची यात्रा आहे. याच्यानंतर कोणी तुम्हाला वाचवायला येणार नाही, कोणी तुमच्या मागे उभा राहायला येणार नाही. कारण जी लोक सत्तेमध्ये बसून ओबीसीच्या गप्पा मारतात, मग ते आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, आदरणीय पंकजाताई मुंडे असतील, आदरणीय कोणी पडळकर असतील आणि अजून कोणी नेते असतील, आम्हाला त्यांचा सन्मान आहे. पण तुम्ही नुसतं त्या ठिकाणी इंग्रजांच्या सरकारमध्ये बसून भारतीय स्वातंत्र्याच्या गप्पा मारू शकत नाहीत. गुलामाच्या त्या ठिकाणी टोकरीमध्ये बसून तुम्ही ओबीसीला त्या ठिकाणी ओबीसीला न्याय देण्याच्या गप्पा तिथं बसून करू शकत नाही. तुमची सत्ता, तुमची खुर्ची, तुमचं मंत्रिपद धोक्यात आलं की तुम्ही ओबीसीच्या गप्पा करता आणि तुमचं काही सेटलमेंट झालं, तुम्हाला विधान परिषदेला मिळालं, तुम्हाला राज्यसभा मिळाल्या, तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं की तुम्ही मात्र ओबीसीच्या गप्पा सगळं बंद करता. हे सगळं नाटक आता ओबीसीला कळायला लागलेलं या राज्यामध्ये. आणि म्हणून इथल्या राज्यातल्या ओबीसीला जर कोणी सत्तेमध्ये येऊ शकतं, जर या ठिकाणी सत्तेच्या दरवाजावर येऊ शकतं, सत्तेला खुर्चीवर येऊन बसू शकतं, तर फक्त आणि फक्त श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी ओबीसीला सत्तेमध्ये बसू शकतात. या ठिकाणी या सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने लिंगायत समाज राहतो, धनगर समाज राहतो, 18 पगड जाती या ठिकाणी राहतात. पण त्या ठिकाणी आतापर्यंत कोणी तिकीट सुद्धा देत नाही. जत सारखा मतदारसंघ आहे, 1 लाख मतदान लिंगायताचं आहे, 60-70 हजार मतदान धनगरांचं आहे. पण त्या ठिकाणी तिकीट मात्र इम्तियाज भाई 10-5 हजार मतदान असणाऱ्या माणसाला तिकीट मिळतं. इकडून नाही मिळतं, तिकडून नाही मिळतं. त्या ठिकाणी मिराल असेल, तासगाव असेल, त्या ठिकाणी सगळं कडेगाव पासून सगळ्या भागामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने बहुजन राहतात. पण त्या ठिकाणी त्यांना कोणी विचारण्याचं काम करत नाही. आणि म्हणून मी आता जाता एवढंच सांगणार आहे, ही यात्रा प्रचंड मोठी होणार आहे. एवढ्या पावसामध्ये सुद्धा ही यात्रा अतिशय वेगाने पुढे निघत आहे आणि पुढचं तर अत्यंत प्रचंड सागर या यात्रेमध्ये लोटणार आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे की ओबीसी बांधवांनो, की त्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही पक्ष आज क्लिअर कट भूमिका घ्यायला तयार नाही. त्या ठिकाणी नरोबा खंजुगा, सकाराम आणि तुकाराम एकाच लाईनने सगळे बसलेले, कोणी ओबीसी बहुजनावर बोलायला तयार नाही आणि स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाही. फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट भूमिका घेतली आणि म्हणून आपण ताकदीनिशी या यात्रेमध्ये सामील होऊन ही यात्रा यशस्वी करावी आणि या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण परिवर्तन आपण घडवावं एवढं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या सर्वांचे कुटुंब वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे प्रमुख मार्गदर्शक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करते. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. महाराष्ट्राचे ओबीसी नेते रमेश बारकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतं. त्यांचे या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीने तमाम आरक्षणवादी यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो.
आपलं स्वागत आहे. आपला विनंती करतो की आपण मनोगत करायचं आहे. आज या ठिकाणी ऐतिहासिक असल्या आपल्या मिरज शहरामध्ये आरक्षण बचाव ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित असलेले बहुजनांचे राज्याचे नेते आणि देशाचं आशा स्थान आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, सर्व उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख साळुंके सर, इम्तियाज भाई, सर्वच जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारिणी सदस्य आणि आमचे सहकारी मित्र, ओबीसीचे नेते, अविनाशजी भोशीकर, समोर बसलेल्या सर्व तमाम क्रांतिकारक कार्यकर्त्यांनो, बाबांनो आणि बहिणींनो, आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 महिन्यापासून ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम एकीकडे होत असताना या महाराष्ट्रातले जाणते जुनते नेते याच्यावर ब्रह कारवाई या ठिकाणी तयार. सामाजिक परिस्थिती या ठिकाणी बिघडत चाललेली असताना या राज्यातला कुठलाही नेता या ओबीसीच्या आरक्षणाच्या बद्दल एक शब्द देखील या ठिकाणी काढलेला आपल्याला पाहायला मिळत. गेले 8-10 महिने या महाराष्ट्रामधला साळी माळी कोळी केली तांबळी कोष्टी कुंभार सुतार लोहार वंजारी हा मायक्रो ओबीसी भीती खाली खऱ्या अर्थाने या ठिकाणी जगत. कधी मोबड्याची घेऊन माझ्यावर हल्ला होईल, कधी माझं कुटुंब उघड्यावर पडेल, कधी माझा धंदा बंद होईल, अशा प्रकारची परिस्थिती खऱ्या अर्थाने या ठिकाणी जरांगे पाटलाच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि जरांगे पाटील हे फक्त पुढे केलेलं धावलं आहे, त्याच्या मागे कोण आहे हे तुम्हाला आम्हाला नवीन सांगण्याची आवश्यकता नाही. आणि हे होत असताना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतली. भले माझ्या पक्षाला मतदान नाही झालं तर चालेल, भले एक समाज माझ्या विरोधामध्ये गेला तर चालेल, पण ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये भूमिका घेतली होती, ओबीसीचं आरक्षण 340 कलमानुसार केलं होतं. 340, 341, 342 ही घटनेमध्ये असताना देखील देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसीला 45 वर्ष आरक्षणासाठी वाट बघावी लागली. आणि ते देखील वाट बघत असताना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतली. मुंबईच्या रस्त्यावर मोर्चे निघाला आणि त्या मोर्चाचं नेतृत्व करण्याचं काम आदरणीय आंबेडकर साहेबांनी केलं. आणि त्यावेळेला आमच्यातले ओबीसी म्हणायला लागले, हे दलितांची लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनाच काय तर मागतात का म्हणून आमच्यातल्या ओबीसी लोकांनी खऱ्या अर्थाने त्यावेळेला विरोध केला. पण आज ओबीसीचं आरक्षण जात असताना आज आंबेडकर साहेबांची भूमिका त्यांच्या खऱ्या अर्थाने लक्षामध्ये आलेली आहे. आपलं आरक्षण जात असताना कुठला पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरला? ज्याला आम्ही अनेक वर्ष झालं मतदान केलं, मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, वेगवेगळ्या पक्षाला आम्ही मतदान केलं. ज्या वेळेला आमचं आरक्षण जात असताना ह्या पक्षाने बघाची भूमिका घेतलेली आहे. ओबीसी आणि मराठामध्ये वाद लावण्याची भूमिका या पक्षाने घेतलेली आहे. आणि हे मिटवण्याचं काम जर या राज्यामध्ये कोण करत असेल तर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब खऱ्या अर्थाने करत आहेत. हे मनाची पूर्ण ओबीसीने मानली पाहिजे. ज्या वेळेला ओबीसीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं सुवर्ण अक्षरानं नाव कुणाचं लिहिलं जाईल तर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं लिहिलं जाईल. कारण भ्रष्टाचाराची लढाई लढण्याचं काम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे. या ठिकाणी आपला जास्त वेळ घेणार पण खऱ्या अर्थानं ओबीसीचा इतिहास सांगायचा
जनगणना झाली नाही या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कुत्र्या मांजराची जनगणना केली जाते, माकडाची जनगणना केली जाते, डुकराची जनगणना केली जाते, प्रत्येक प्राण्याची जनगणना केली जाते, पण माणसाची जनगणना खऱ्या अर्थाने या ठिकाणी केली जात नाही. कारण जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी हिस्सेदारी, ती हिस्सेदारी मागते म्हणून खऱ्या अर्थाने जनगणना त्या ठिकाणी केली गेली नाही. आणि आज या ठिकाणी जरांगे पाटील काय भूमिका घेतलेली आहे? कारण आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे. किती वेळा आयोग नेमले, आयोगाने निकाल दिला आणि सुप्रीम कोर्टाने किती वेळा फेटाळलेला असताना तरी देखील आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण. ओबीसीचा इतिहास तुम्हाला काय माहिती आहे? गेल्या 45 वर्ष ओबीसीला आरक्षणाची वाट बघावा. 1992 साली खऱ्या अर्थानं ओबीसीला आरक्षण लागू झालं. 1989 साली निकाल दिला गेला आणि त्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये 31 केसेस पडले. 31 केसेसचा निकाल लागण्यासाठी 3 वर्ष वाट बघावी. आणि आज हे सांगतात की आम्ही ओबीसीचं आरक्षण कॅन्सल करतो. 3 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चाललेले असताना ओबीसीला आरक्षण मिळालं. मग ओबीसीचा मुलगा जन्माला आला, ग्रॅज्युएशन होतो त्याचं वय 20 झालं, नोकरी लागत त्याचं वय 25 या ठिकाणी झालं आणि ओबीसीला आरक्षण मिळून 25 वर्ष झालेलं असताना कोण या ठिकाणी तहसीलदार होत आहे, कोण पीआय होत आहे, कोण या ठिकाणी पीएसआय होत आहे, कोण वेगवेगळ्या सरकारी नोकरीमध्ये काम करत आहे आणि कोण ग्रामपंचायतचा सरपंच होत आहे, पंचायत समितीचा सभापती होत आहे, जिल्हा परिषदचा जिल्हा अध्यक्ष होत आहे, नगरपालिकेचा माझ्यासारखा नगराध्यक्ष होऊ लागलेला आहे, महानगरीचा महापौर होऊ लागलेला आहे. त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने या जरांगेच्या विचाराच्या माणसाच्या पोटामध्ये दुखा लागलं आणि त्यांना वाटायला लागला आता आम्ही ह्यांच्या समोर बसून आमची कामं सांगायची का. अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ओबीसीने खऱ्या अर्थानं जागा झालं पाहिजे आणि त्या आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी खऱ्या अर्थानं उभा राहिलं पाहिजे. तर आणि तरच ओबीसीचं आरक्षण वाचन, नाही तर तुमचं आरक्षण या ठिकाणी समजा. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष कासिमुल्ला यांनी आपल्या रेल्वेला पाठिंबा दिलेला आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण मनोगत करावं. बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो. नाही बसा राहू दे, हा धरून टाकतो. लोणावळ्याला पक्षाची बैठक झाली, उमेदवारांची बैठक झाली, त्या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आपण असणारं ओबीसीवरती येणारं जे संकट आहे त्याच्या संदर्भातली भूमिका घेतली पाहिजे. आणि जे काही माहोल होते, वातावरण होते, त्याला आपण थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ओबीसीला कुठेतरी दिलासा दिला पाहिजे. तो दिलासा द्यायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्रावर फिरावा लागेल. आणि मग तिथून आली किंवा आरक्षण बचाव ही यात्रा आपण सुरुवात करू 26 जुलैपासून. 26 जुलैला शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली आणि ती सुरुवात झाली. म्हणजे असं जनक आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. ही सगळी यात्रा तिचं प्लॅनिंग करणं
तिचं कोऑर्डिनेट करणं, जिल्ह्यांमध्ये फिरणं, याची सगळी मोठी असणारी जबाबदारी 2 जणांनी घेतली. एक असणारा अविनाश भोसीकर, दुसरं असणारं ज्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केले असणारे रमेश बारसकर, या दोघांनी असणारं जिल्ह्यामध्ये तिथल्या लोकांना एकत्र करत आपण तिथल्या जिल्ह्यातल्या असणाऱ्या सगळ्यांनी त्यांना असणारा साथ दिली आणि आपण असणारा ही यात्रा जी आहे सुरुवात. या यात्रेतले असणारे काही ठळक मुद्दे जे आहेत ते मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडणार आहोत. आपण कार्यकर्ते आहोत आणि शेवटी आपणच सामान्य माणसाशी त्या ठिकाणी बोलणार. इथे जे राजकीय नेतृत्व आहे ते काँग्रेस पार्टीमधलं असेल, एनसीपी मधलं असेल, बीजेपी मधलं असेल किंवा उद्धव ठाकरे सेनेमधलं असेल, हे सगळं फसवं नेतृत्व हे आपण असताना लक्षात घ्या. हे पूर्णपणे फसवं आहे. त्यांना आरक्षण नकोच आहे. त्यांना असं आरक्षण नकोच आहे. हे कसं तरी केलं आणि त्या दृष्टीने असणारी वाटचाल चालली आपण असं लक्षात घेतलं. रमेश बारसकरनी मांडल्याप्रमाणे की 2दा सुप्रीम कोर्टाने ओबीसीतून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणं हे फेटाळलं. मी जरांगे पाटील समजू शकतो की संविधानिक बाबी लक्षात नसतील म्हणून त्यांनी आपला मुद्दा नेटलेला की आम्हाला असणारं ओबीसी मधनच, ओबीसीच्या कोट्यामधनच आम्हाला असणारं मराठ्यांना आरक्षण द्यावं. पण इथे राजकीय नेतृत्व आहे. काँग्रेसमधलं असेल बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले किंवा राष्ट्रवादीचे असतात शरद पवार असतील, ज्यांनी राजकारणामध्ये तर बरीच वर्ष घालवली. त्यांना माहीत पाहिजे की कोर्टाने एकदा नाही म्हटलं म्हणजे ते नाहीच असतं. तर मार्ग वेगळा असतो. आत्ताच्या असताना ज्या परिस्थितीमध्ये आहे, जरांगे पाटलांनी उपस्थित केलेला मुद्दा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. आता याबद्दल द्यायचं की न द्यायचं, होय किंवा नाही ही भूमिका असली पाहिजे. वंचित बहुजन आघाडी म्हणते की जे शक्य नाही ते शक्य आहे. काँग्रेस जे आहे ते काहीच बोलायला द्या. आणि शरद पवार आपण बोलत असाल तर पुन्हा शब्दशः त्या ठिकाणी तुमचं मुख्यमंत्र्यांचं काय बोलणं झालं, जरांगे पाटलांशी बोलणं काय झालं, हाकेशी काय बोलणं झालं ते आम्हाला तुमच्या पक्षाची भूमिका काय ती तर सांगा. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे एवढा असताना सांगा. आपल्याला असताना जो प्रचार करायचा तो हा करायचा आहे की एनसीपीने, काँग्रेसने, उद्धव ठाकरे सेनेने तर जरांगे पाटलांची जी मागणी आहे की ओबीसी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, या संदर्भात या 3 पक्षाची भूमिका आहे. या 3 पक्षाची भूमिका, बीजेपीची भूमिका हे आपल्या लोकांमध्ये जाऊन सांगितलं. यांची भूमिका हे सांगतील ताजी चांगलं आहे. त्यांना सांगितलं तर
या प्रश्नात तेढ जी आहे ती सुटायला मोकळी होते अशी असताना परिस्थिती. पण विधानसभेच्या असताना निवडणूक आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे पक्ष भूमिका घेतील का याच्याबद्दल मला असताना शंका आहे, पूर्णपणे शंका आहे. घेणारच नाही असं माझं मत. त्याला भूमिका घ्यायची म्हटलं, पाठिंबा द्यायचं म्हटलं तर मराठा खुश, पाठिंबा दिला म्हणून असणार ओबीसी नाखुश. तेव्हा या इलेक्शनच्या अगोदर सगळेजण आपल्या जातीचे पुढारी झाले अशी असणारी परिस्थिती. हे लोकांना आपल्याला समजावून सांगावं. हे काही राजकीय नेते राहिले, हे महाराष्ट्राचे नेते राहिलेले नाही. ही आता न भूमिका घेणारी नेते राहिलेली आहे. आणि न भूमिका घेणारे नेते राहिलेले आहेत याचं कारण की ते आता मराठ्यांचे नेते झाले, ते आता मराठा समाजाचे नेते झाले आणि म्हणून निर्णय नाही. दुसरे बाजू बीजेपी आणि असणारा उद्धव ठाकरे यांची सुद्धा भूमिका, यांची सुद्धा भूमिका नाही. आणि यांची भूमिका का नाही तर हे कायस्थ ब्राह्मण, आम्हाला काही घेणं देणं आहे ते त्यांचं बघून घेतील, ते त्यांचं बघून घेतील. आणि मग हे दोन्ही पक्ष भूमिका घेणार. हे दोन्ही पक्ष भूमिका घेणार नाही. आणि दोन्ही पक्ष भूमिका घेत नसल्यामुळे हा प्रश्न भिजत राहील हे आपण असताना लक्षात. आता हा भिजत ठेवण्याच्या पाठीमागची भूमिका ही आपल्याला ओबीसी कार्यकर्ते जे आहेत, पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सामान्य माणसापर्यंत घेऊन पोहोचवलं. त्यांनी सामान्य माणसापर्यंत पोहोचवलं आणि सामान्य माणसापर्यंत यांना काय पोहोचवायचं आहे तर दोन गोष्टी पोहोचवायच्या आहेत. एक ते हे या निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्राचे नेते नाही तर ते आपापल्या समाजाचे नेते झाले. शरद पवार असेल मराठा समाजाचे नेते, बाळासाहेब थोरात असेल किंवा पटोले असतील हे मराठा समाजाचे नेते आहेत. बीजेपी आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे कायस्थ ब्राह्मण समाजाचे असल्यामुळे आपल्याला काही घेणं देणं. आरक्षणाला यांचाही विरोध आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना हा असताना भिजत ठेवायचा. तो भिजत का ठेवायचा आहे तर एससी आणि एसटी यांचं असणारं जे आरक्षण आहे हे संविधानिक आरक्षण, म्हणजे घटनेमध्ये अंतर्भूत केलेलं असणारं आरक्षण. 89 साली आम्ही सुद्धा ओबीसीचं जे आरक्षण आहे हे संविधानिक आरक्षण व्हावं म्हणून प्रयत्न. आता हे संविधानिक आरक्षण करायचं असेल तर एक गोष्ट करणं गरजेचं आहे, ते म्हणजे एससी आणि एसटी याची जी शेड्यूल ऑफ लिस्ट आहे त्यालाच तिसरी सूची जोडावी लागेल. आणि तिसऱ्या सूचीमध्ये मंडल कमिशनने ज्या समाजाला जातीला ओबीसी म्हणून ठरवलेला आहे त्यांची यादी त्यांना जोडावी लागेल.
त्यांची यादी जोडली की ते संविधानिक झालं अशी असते परिस्थिती. विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस 2 टीम करण्यात आल्या. एक टीम मध्ये मी होतो, दुसरी टीम दुसरे होते. आमच्या टीमकडे असणारं काँग्रेसकडे बोलण्याचा अधिकार. आम्ही काँग्रेसवाल्यांनी ते आपलं राजकीय भांडण चालूच राहील, एकमेकाला विरोध चालूच राहील, पण हा सामाजिक प्रश्न आहे. या सामाजिक प्रश्नावरती आपण असणारा भूमिका घेतली पाहिजे आणि भूमिका घेऊन आपण याला निर्णायक स्तरावरती घेऊन गेलो. त्या काँग्रेसवाल्यांनी सांगितलं आम्हाला मंडल कमिशनची काही घेणं देणं नाही. त्या काळचं जनता पार्टीचं होतं, त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही, आम्ही काही भूमिका घेणार. म्हणजे एका अर्थाने त्यांचा असणारा पूर्णपणे विरोध. भारतीय जनता पक्षाकडे गेल्यानंतर ते म्हटलं तुम्हाला तर माहिती आहे आमची भूमिका काय, सांगण्याची गरज नाही. आणि काही ह्या मंडल कमिशनच्या बाजूने नाही. आधी काही असताना मंडल कमिशनच्या बाजूने नाही. आमच्या लक्षात आलं की आपण संविधानिकरित्याने ओबीसीला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर ते यशस्वी होणार नाही. आणि मग यशस्वी कसं करायचं असेल तर 84ला जे सरकार होतं त्या सरकारने आणि गृहमंत्र्यांनी असं एक विधान केलं होतं की मंडल कमिशनचा आयोग हा जनता पार्टीच्या वेळेसच सभागृहामध्ये सादर केला गेला होता आणि सादर केल्या गेल्यानंतर त्याची असणारी साधक बाधक चर्चा झाली होती. 84ला त्याचं उत्तर दिलं पार्लमेंटमध्ये की आम्हाला हा असणारा आयोग मान्य आहे आणि टप्प्याटप्प्याने आम्ही असणारा तो लागू. हे आश्वासन दोन्ही सभागृहामध्ये असल्यामुळे त्याचा आपण असणारा वापर करायचा असं ठरवला आणि गव्हर्नमेंट GR मार्फत जसा आता महाराष्ट्र शासनाचा GR निघतो तशा रीतीने GR काढायचा आणि GR काढून ओबीसीला आरक्षण द्यायचं. तो GR काढून ओबीसीला आरक्षण द्यायचं. तो GR निघाला. तो GR निघाल्यानंतर तो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला. इंदिरा देसाईंचे नावाने असणारे जे केस आपण असणारा ऐकून त्या इंदिरा देसाईंच्या ह्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं की ओबीसीला आरक्षण देणं हे वैध आहे, संविधानिक. पण त्यावेळेस तो प्रश्न उपस्थित झाला नाही की GR मार्फत देणं तो संविधानिक आहे का. आणि आता जे काही विधानं होतात आहे त्यावरनं ही चिंता अधिकच वाढली अशी त्या ठिकाणी मानतो. ती म्हणजे एक तर आम्हाला तरी द्या नाही तर सगळ्यांना काढून, हे एक विधान आहे. आणि दुसरं विधान आपण असणारं सगळ्यांची जबाबदारी आहे की जे ओबीसी पर्यंत आपण घेऊन पोहोचवलं पाहिजे, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवलं पाहिजे. की शरद पवारांचं स्टेटमेंट होतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये समाजाची 225 आमदार असतील. महाविकास आघाडीचे असतील तर मी समजू शकतो असतो की पॉलिटिकल स्टेट. समाजाची माणसं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस पुन्हा लोकसभा घडते का अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीला त्याच्यामध्ये उमेदवारी नाही. आणि आताही आपल्याला असताना दिसतंय की ही उमेदवारी न मिळाली तर काय होणार. याच्या अगोदर मिळाली न मिळाली फार फरक पडत नव्हता. याचं कारण की
जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सगळेजण स्वीकारत होते, त्याच्यामुळे शाश्वत होतो. आत्ता ज्यावेळेस म्हणायला लागलेला आहे की आम्ही असणारं समाजाचे 225 आणून, त्यावेळेस अनेक जणांच्या मनामध्ये पाल चुकली हे आपण असणारं लक्षात. पाल काय चुकली तर सुप्रीम कोर्टामध्ये जे जज लॉर्डशिप खानविलकर होते, आपण बघत असाल, त्यांच्याकडे एक पिटिशन दाखल करण्यात आलं आणि त्या पिटिशनमध्ये सांगण्यात आले की शहरामध्ये ओबीसीची 27% संख्या आहे की नाही याची आकडेवारी नाही, याची माहिती नाही. आणि मग ती आकडेवारी आल्याशिवाय त्यांना 27% देणं हे योग्य नाही. आणि सुप्रीम कोर्टाने कुठे असं स्थगित 5 वर्षांनंतर निकाल आला आणि ओबीसीचं आरक्षण पुन्हा सुरुवात झाली हे आपण लक्षात. पण मधल्या कालावधीमध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, अनेक सरपंचाच्या निवडणुका झाल्या, अनेक असणाऱ्या छोट्या छोट्या निवडणुका झाल्या. त्या सगळ्या निवडणुकीमध्ये बिना ओबीसीचं आरक्षण ठेवता इलेक्शन झाल्या अशी असणारी परिस्थिती आहे. आता इथे सुद्धा ते होणं सहज आहे. विधानसभेमध्ये एकदा बहुमत आलं आणि त्याला विरोध करायला ओबीसी आला नाही, ओबीसी निवडून आला नाही, तो होणार काय? तर सभागृहामधला निर्णय हा असताना मंजुरात होतो आणि सभागृहातला निर्णय काय येणार? सभागृहातला निर्णय काय येणार आहे तो एखाद्या अशाच कुठल्या तरी प्रश्नावरती की जनसंख्या, आपण असं म्हणतात की ओबीसीची जनसंख्या झाली पाहिजे. मग ओबीसीचं सेन्सस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ठरावाला स्थगिती द्या. आता सभागृहाने ठराव दिल्यानंतर कोर्ट सुद्धा त्याच्यामध्ये अजिबात लक्ष घालू शकत नाही हे लक्षात घ्या. कोर्टाच्या सुद्धा मर्यादा आहे. सभागृहामध्ये झालेलं कामकाज याच्याबद्दल कोर्टामध्ये तुम्ही याचिका दाखल करू शकत नाही आणि कोर्टाला सभागृहामध्ये जे झाले ते तपासण्याचा अधिकार घटनेनेच दिलेला नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा उद्या जनगणना आम्ही करतो, पण तोपर्यंत हा ठराव स्थगित करा आणि तो ठराव स्थगित झाला तर आपण सगळ्या आरक्षणापासून मुक्त, शिक्षणाच्या आरक्षणापासून मुक्त, नोकऱ्याच्या आरक्षणापासून मुक्त, इतर सोयी सवलती त्याच्यापासून आपण असताना मुक्त. म्हणजे ही शक्यता आहे. मी एक शक्यता फक्त आपल्याला मांडली, अनेक तशा शक्यता आहेत. आता हे थांबवायचं असेल तर आपण बघत असाल की जळांगे पाटील खरं आहे खोटं आहे त्याला पोलीस मराठा नेता बोलायला तयार नाही. कोणी मराठा नेता त्याला समजावून सांगायला तयार नाही, घटनेची चौकट अशी आहे, तमुक आहे असं कोणी समजायला तयार नाही. सगळेजण हे घेऊन आहे की आपण काय बोललो तर आपल्या विरोधात मराठा समाज आला आणि मग सगळ्यांनीच ठरवले की आपण मराठा समाजाचीच बाजू घ्यायची अशी असताना परिस्थिती. आता हिला किंवा या परिस्थितीला थांबवायचं एक पहिल्यांदा आपण लक्षात घ्या की ओबीसीच्या डोक्यामध्ये खूळ बसलेला आहे. जसं मुसलमानाच्या डोक्यामध्ये खूळ बसलेला आहे तसं ओबीसीच्या डोक्यामध्ये सुद्धा एक खूळ बसलेला आहे की हिंदू खत्री आणि म्हणून
हे राष्ट्र हिंदू झालं पाहिजे, इथे असताना हिंदूंची सत्ता आली पाहिजे, हे त्याच्या डोक्यामध्ये पूर्णपणे बसलेलं आहे. मी त्याच्यावरती काही बोलत नाही. पण हे खूळ याला कुठेतरी आपल्याला बाजूला सारावं लागेल किंवा त्याच्याशी भिडावं लागेल अशी परिस्थिती. माझ्या भिडण्याचा एकच मार्ग आहे आणि मी आता ते करतो. मी असताना ओबीसीना असताना म्हणतोय की आपण जे आहात आपल्या वाडवडिलांचा धर्म सोडणार आहात का मला सांग. आणि घरातून जो देवाला आहे तो काढणार आहात का मला सांग. तो तुम्हाला शिवाय देईल. त्यांनी शिवे दिली की समजायचं तुमचं काम झालं. त्यांनी शिवी दिली तर तुमचं काम झालं का त्याचं डोकं बॉम्ब सारखं फुटलं. जे घट्ट बसलं होतं ते बॉम्ब सारखं फुटलं. आणि मग त्याला विचारता येईल तू जर देवाला काढणार नशील आणि घरातून असताना देव काढणार नशील तर धर्माला कुठं गालपोटला, कुठं धोका निर्माण झाला, कुठे काही धोका निर्माण झाला. मग तुम्हाला त्याला असं समजवता येईल की हे धर्माचं जे काही बाबू उभा केलेला आहे कोणी, भारतीय जनता पक्षाने. भारतीय जनता पक्षाने बाबू उभा केलेला आहे तेव्हा तुम्ही सुद्धा तोच धर्म मानता की जो बीजेपी मानतो. जो ज्या धर्माला आपण मानता त्या धर्माला बीजेपी मानतो. मग ती मानत असताना तुमच्या ओबीसीच्या बाजूने का होत नाही. ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाज नको अशी भूमिका का घेत नाही. आणि मग त्याच्या लक्षात येईल की हे जे भांडण आहे धर्माचं उभं केलेलं आहे हा नुसता फूट आहे, बागुलबो आहे, पण आपलं आरक्षण काढून घेण्यामध्ये यांचा अधिक रस आहे. आणि कदाचित त्याला तुम्ही असताना या इलेक्शनमध्ये त्याच्या प्रश्नावरती लढायला तुम्ही प्रवृत्त त्याला करू शकता. पण तुझा प्रश्न महत्वाचा आहे. या निवडणुकीमध्ये आरक्षण वाचायचं की जाऊ द्यायचं याचा असताना प्रचार करावा लागेल. आरक्षण वाचवायचं की जाऊ द्यायचं असेल, आरक्षण वाचवायचं असेल तर तू स्वतःलाच मतदान त्या ठिकाणी केलं. आरक्षण वाचवायचं असेल तर तू स्वतःलाच असताना मतदान केलं पाहिजे. आणि तू स्वतःला ज्यावेळेस मतदान करशील त्यावेळेस आमदार निर्माण, एक छगनभुजबळ निर्माण करून चालणार नाही तर अनेक छगनभुजबळ तुम्हाला निर्माण करावं. आणि ते अनेक निर्माण का करावं लागतील तर त्या सभागृहामध्ये मतदान हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण असं स्लोगन त्या ठिकाणी दिलंय की ओबीसीने किमान 100 आमदार ओबीसीतले निवडून आले. आणि ते सहज शक्य आहे. आज 2 तट पडले हे दिसते सर, हळूहळू पडायला लागले. मराठा समाज एका बाजूला, ओबीसी समाज दुसऱ्या बाजूला. शेवटी जिंकणं म्हणजे मतदानावरती जिंकायचं असेल तर मतदानावरती जिंकावं. आणि मतदानावरती जिंकायचं असेल तर संख्या ही पाहिजे. आज ओबीसी हा गावामध्ये किमान 40%,
फक्त त्याला बसून ही गावातली 40% संख्या ही त्याला समजावून सांगावं. कुंभार किती आहे, लोहार किती आहे, सोनार किती आहे, कैकाडी किती आहे, मांगारोडी किती आहे, अमुक किती आहे, तमुक किती आहे, हा तुम्हाला माळी किती आहे, धनगर किती आहे, वंदर किती आहे, हे तुम्हाला बसून त्याला समजावून सांगणार आहे. एवढी गळा आहे की नाही. आम्ही एवढी गळा आहे त्या सगळ्यांनी असताना एखादा ओबीसीच्या उमेदवारानं मतदान केलं तर तो जिंकणार की न जिंकणार हा प्रश्न आपण त्याला आणि मग त्याच्या लक्षात येतं आणि माझी तर संख्या आहे माणसं जिंकता येते. तर हे कार्यकर्त्यांचं असताना काम आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आम्ही नुसतं रथ यात्रा काढली म्हणून जिंकणार असं नाही. आम्ही माहोल तयार, एक वातावरण तयार, पण ते वातावरण हकीकतमध्ये उतरता येईल, वास्तव्यामध्ये उतरता येईल याचं प्रत्यक्षात तुम्हाला दाखवावं लागणार आहे. आणि माझं काही म्हणणं नाही एका कार्यकर्त्याने फक्त 3 ते 5 गावं घ्यावी त्याच्यावरती घेऊ नये. एका कार्यकर्त्याने 3 ते 5च गावे घ्यावी, जास्ती घेऊच नाही. पण जी गावं आपण घेणार आहात त्या गावामधलं मतदार यादी तुमच्याकडे पाहिजे. आता ती मतदार यादी सुद्धा फार लांब नाही शोधायला लागत जावी लागत, कोणाकडे मागावी लागत नाही. ती तुमच्याच हातात आहे. तुमच्या हातात आहे की नाहीये? कशात आहे? ती तुम्ही डाउनलोड केली, त्याची हार्ड कॉपी घेतली आणि त्या गावा अगोदर एका कुठल्या तरी माणसाशी बसून मी जसं म्हटलं की ओबीसी मधली समूह जो येतो त्याची कुटुंब आपण मोजली तर त्याची आकडेवारी देते आणि 3 महिने निवडणुका येईपर्यंत होईपर्यंत ते त्याच्याकडून जसं एखाद्या विद्यार्थ्याकडून त्याची आई जशी भोकंपट्टी करून घेते परीक्षेच्या अगोदर, तशा रीतीने ह्या 5 गावांची तुम्ही असताना भूकंपट्टी केली. या 5 गावांची असणारी भूकंपट्टी आपण केली तर विजय हा आपला आहे, निर्णय हा असणारा आपला आहे. पण मी जसं म्हणालो की चिकाटी ही पाहिजे ही लक्षात, चिकाटी पाहिजे की 3 महिने दुसरं काहीच काम नाही, हे एकच काम आहे. इलेक्शन झाल्यानंतर मला दुसरी जी कामं करायची ती मी करेन. आता ह्याच्यातला ओबीसीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना काय सर दुसरा धोका ते सांगतो हे आपण लक्षात घ्या. एससी एसटीची राखीव जागा किती कोणाला माहिती आहे का? एससी एसटीच्या राखीव जागा किती आहे कोणाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? किती आहे? टक्केवारी झाली, ऍक्च्युअल किती? 57 जागा. आता या इलेक्शन मध्ये या 57 जागा फार महत्वाच्या. त्याच्या शेवटी समाजावरतीच निवडणूक आल्या अशी परिस्थिती आहे आणि ह्या 57 जागेवरती ओबीसीचे जे विरोधक आहेत, मराठा समाज हा जो विरोधक आहे तर मी त्याला असं मानतो, त्याचा नजर असतानाच
त्याची नजर असतात. त्याची नजर काय, तर तो माझ्या मतावरती जिंकून आला. तो माझ्या मतावरती जिंकून आला पाहिजे ही नजर असेल तर त्याला एक गोष्ट स्पष्ट होते की उद्याच्या मतदानामध्ये माझं पारड जड झालं, माझं पारड जड झालं. तसंच ओबीसीला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे. ओबीसीने सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की या आरक्षणाच्या ज्या जागा आहेत, या आरक्षणाच्या जागा ओबीसीच्या मतावरती निवडून आल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. या ओबीसीच्या मतावरती निवडून आल्या तर तो आपल्या विरोधात मतदान करणार नाही याची खात्री आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आपल्या विरोधात मतदान करणार नाही याची खात्री होत जाते. शेवटी मी जसं म्हणालो की आरक्षण मागच्या निवडणुकीमध्ये संविधान बचाव ही असणारा मुद्दा होता. या निवडणुकीमध्ये आरक्षण बचाव हा असणारा मुद्दा आहे. तोंडाने फार पूर्ण म्हणतील की आम्ही आरक्षण वाचवू, अमुक करू, तमुक करू, तमुक करू. पण कुठलीही पार्टी हे आरक्षण वाचवण्याच्या बाजूने किंवा ओबीसीचं आरक्षण वाचवण्याच्या बाजूने आहे की नाही याची सगळ्यात मोठी टेस्ट आपण असताना लक्षात घ्या. 288 मधनं 57 काढल्या तर किती राहतात शिल्लक? किती राहतात? किती शिल्लक राहतात? 200. या 231 मधनं राजकीय पक्षाने किमान 100 जागा 100 ओबीसीचे उमेदवार उभे केले. किमान 100 उमेदवार उभे केले तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा पक्ष ओबीसीचं आरक्षण बचाव करणारा पक्ष आहे. तोंडाने नाही हा प्रचार आपल्याला करावा लागेल की तोंडाने नाही, कृतीने त्यांनी दाखवलं. त्यांनी कृतीने दाखवलं. आता आपण बघत असाल की छगन भुजबळ म्हणाले की माझा असताना जरांगे पाटलांच्या सगळ्या सोयऱ्यांना विरोध आहे. पण उद्याचा शासनाचा निर्णय करायचं झालं तर छगन भुजबळ थांबू शकतील का? छगन भुजबळ थांबू शकतील का? का नाही? का नाही? संख्याबळ. का नाही? संख्याबळ. आता ही संख्याबळ आणण्याचं मी आपल्याला असताना त्या ठिकाणी सांगतोय की जो राजकीय पक्ष किमान 100 उमेदवारी किमान 100 उमेदवारी ओबीसीला देईल, 100 उमेदवारी ओबीसीला देईल, तोच पक्ष खऱ्या अर्थाने ओबीसीचं आरक्षण वाचवणार आहे हे आपण लक्षात घ्या. काँग्रेसने दिला तर काँग्रेस वाचवणार आहोत, एनसीपीने दिला तर एनसीपी वाचवणार आहोत, बीजेपीने दिला तर बीजेपी वाचवणार आहोत, वंचितने दिला तर वंचित वाचवणारा होतो, उद्धव ठाकरेंनी दिला तर उद्धव ठाकरे वाचवण्यामध्ये होतो. दिला नाही तर हे सगळे पक्ष ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधातही आहेत हे आपण मनामध्ये खूणगाठ घालतो. आपण मनामध्ये खूणगाठ बांधली पाहिजे आणि ओबीसी पर्यंत हा आपण असणारा संदेश दिला पाहिजे की या निवडणुकीमध्ये
पक्ष बघू नको, स्वतःकडे बघ. या निवडणुकीमध्ये पक्ष बघू नको, तू स्वतःकडे बघ. स्वतःकडे बघ म्हणजे काय, तर आरक्षण वाचवण्यात येईल. ओबीसीची जोपर्यंत राजकीय आयडेंटिटी निर्माण होत नाही आणि ती राजकीय आयडेंटिटी एवढे दिवस झाली न झाली तरी फरक पडत नव्हता, कारण त्या व्यवस्थेला कोणीच चॅलेंज केलं. सगळ्यांनी मान्य केलं की ही व्यवस्था आहे, ही आम्हाला मान्य आहे. वर खाली प्रत्येक ह्याच्यामध्ये होत राहतात, पण व्यवस्था तशी त्या तशी. आता असताना व्यवस्थेला चॅलेंज केलं. आता असताना व्यवस्थेला चॅलेंज केलेला आहे आणि म्हणून ती व्यवस्था टिकवण्यासाठी आपल्याला स्वतःलाच मतदान करावं लागेल, म्हणजे आरक्षणालाच मतदान करावं लागेल अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून हा संदेश आपण सगळेजण त्या ठिकाणी घेऊ. हा संदेश आपण त्या ठिकाणी घेऊ. मी जसं म्हणालो 3 ते 5 गावं, त्याच्यावरती नाही. बाजूच्या गावामध्ये होतंय की न होतं याच्यात तुम्ही लक्ष घालूच नका. तुमची जबाबदारी 3 गावांची आहे. त्या 3 गावांची जबाबदारी किंवा 5 गावांची जबाबदारी आपण पार पाडली तर विजय हा वाचवण्याचाच होईल, हे आपण असं लक्षात घ्या. ती आपण सगळेजण करा ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा आहे. या ठिकाणी ओबीसीचे नेते संजयजी विभूते, आरुजी कर्माटे, संग्रामजी माने या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल अन्सारी, उपाध्यक्ष कासिमुल्ला यांचे या ठिकाणी स्वागत आहे. मी अजून विनंती करतो की आभार मानावे.